नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। नमो शेतकरी योजना। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे का नाही, नेमकी एक बातमी काय आहे, ही खरी आहे का 100% खोटी आहे, ही आज आपण पाहणार आहोत। तर इथे देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितले होते की ट्विटर हँडलद्वारे, फेसबुकद्वारे की 29 मार्च 2025 पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार व जे मागील राहिलेले जे हप्ते आहेत ते सुद्धा पैसे जमा होणार आहेत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये। पण ह्या 3 ते 4 दिवसांमध्ये असं झालं आहे की पैसे येणार ह्या बातम्या दररोज येत आहेत, पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे का येत नाही किंवा प्रॉब्लेम काय होत आहे। आता काही जणांनी कमेंट सुद्धा केली आहे की आमच्या खात्यामध्ये पैसे का येत नाहीत किंवा बँक फेल्युअर रिझन येत आहे। PFMS वरती तुम्ही चेक करताय, DBFL म्हणजे काय आहे नेमकं, आता ह्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आता पहिलं आहे ते DBFL म्हणजे काय, तर बँकेकडून ट्रान्झॅक्शन पूर्ण न झाल्याने या परिस्थितीमध्ये काय होतं की बँकेकडून डिपॉझिट लिमिट अडचणीवर ट्रान्झॅक्शन फेल होत आहे। आता 31 मार्चपर्यंत बँकेंना भरपूर कामं म्हणजे हे जे फायनान्शियल इयर क्लोजिंग राहतं त्याच्यामुळे संपूर्ण काम करून घ्यावं लागतं, त्याच्यामुळे हे डिपॉझिट लिमिट येतं आणि याच्यावरती ट्रान्झॅक्शन फेल होत आहे। त्यामुळे बरेचसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत। तर मार्चच्या आधी बँकेसाठी ट्रान्झॅक्शन क्लिअर करणं खूप अवघड होतं, कारण आपल्या सर्वांनाच माहिती की फायनान्शियल इयर क्लोजिंग असतं आणि 1 एप्रिलपासून नवीन सुरुवात होती। तर आज पहाटेपासून काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा देण्यात आले आहेत व जमा झाले आहेत। ज्यांना जमा झाले आहेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर 31 तारखेला बँकेचे ट्रान्झॅक्शन उशिराने क्लिअर झाले, त्यामुळे निधी मंजूर असतानाही बँकेकडून ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊ शकले नाही। हे एक मुख्य कारण आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आले नाही। या संदर्भात कोणतेही गैरसमज करून घ्यायचं नाही, कारण सरकारने सांगितलेलं आहे, म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित करण्यात येणार आहे। आता बँकेच्या समोर जे ट्रान्झॅक्शन फेल झाल्यामुळे 1-2 दिवसात पुन्हा FTO जनरेट केली जाईल व हे हप्ता वितरित केले जाणार आहेत। हे तुम्हाला चेक करण्यासाठी ही मी लिंक देत आहे, तुम्ही नक्कीच चेक करू शकता। PFMS आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही नक्कीच चेक करू शकता ट्रान्झॅक्शन फेल झालं आहे का, किंवा तुम्हाला फेल्युअर जे काही येत आहे, DBFML आहे, बँक रिझन फॉर फेल्युअर येत आहे, त्यामुळे नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जे मागील हप्ते शेतकरी बांधवांचे राहिले होते ते सुद्धा, म्हणजे 4,000 असू द्या, 6,000 असू द्या, ते सुद्धा एकत्रितपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।